उद्घाटन झालंय मी सर्वात अगोदर जाहीर करतो। तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी दिल्ली पासून गल्ली पर्यंत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। या अकलूज शहरामध्ये सुद्धा आपल्याला 8,500 लोकांनी जनाधार दिलेला आहे। त्यामुळे अकलूजच्या जनतेच्या सुखदुःखात कायम उभा राहण्यासाठी ही शाखा या ठिकाणी गोर गरिबांचा वंचितांचा आवाज बनून या विजय चौकातली शाखा इथल्या अकलूजच्या जनतेला आधार देण्याचं काम करेल। आणि निश्चित येत्या काळामध्ये जशी महाराष्ट्रातलं जुलमी सरकार आपल्या भारतीय जनता पार्टीनं सत्तेत येऊन मागच्या 2.5 वर्षापूर्वी उचलून लावलं तसं जुलमी राजवट जी आहे ती भविष्यामध्ये उलथून टाकण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता जीवाने काम करेल। आणि आपल्याला निश्चित सांगतो अकलूज मध्ये जे काही त्या ठिकाणी अकलूज मध्ये पाणी योजना जवळजवळ 200 कोटी रुपयाची पाणी योजना ही भारतीय जनता पार्टीने दिली। अकलूज मध्ये या ठिकाणी भुयारी गटार योजना ही भारतीय जनता पार्टीने दिली। अकलूज मध्ये जो काही विकास झालाय या ठिकाणी येत्या काळात मध्ये होईल तो भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करू हेच आपल्याला सांगतो। आज ही विजय चौकातली शाखा निश्चित त्या ठिकाणी परिवर्तनाची नांदी असेल आणि या अकलूज मधून आज आपल्याला 8,500 मतात मला विश्वास आहे जेव्हा केव्हा अकलूज मध्ये निवडणूक होईल त्यावेळेस निश्चित भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा या अकलूज नगरपालिकेवर आपण फडकवल्याशिवाय राहायचं नाही। मी एक लढणारा कार्यकर्ता आहे। निवडणूक हरलो म्हणून या ठिकाणी अकलूज मधला एक पुढारी म्हणला की राम सातपुतेने घर विकलं। बरं तुम्ही त्यांना सांगू इच्छितो राम सातपुतेचं घर विकत घेणारी औलाद अजून जन्माला आलेली नाहीये। राम सातपुतेचं घर विकत घेणारा अजून जन्माला यायचं आहे। त्याच्यामुळे अकलूज मधल्या जनतेला मी आश्वासित करतो मी लढणारा कार्यकर्ता आहे हरणारा नाही। तुम्ही ताकदीने मागे उभा राहा तुमच्यासाठी जीवाचं रान करू। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे आजची ही विजय चौकातली जी भारतीय जनता पार्टीची शाखा आहे ही शाखा निश्चित मला विश्वास आहे येत्या नगरपालिकेला या ठिकाणी निश्चित भाजपचा झेंडा फडकेल। हा तोच विजय चौक आहे ज्या विजय चौकातून या ठिकाणी अकलूजच्या जनतेने संग्रामसिंह मोहिते पाटलाचा पराभव केला तो हा विजय चौक आहे। तोच विजय चौक आहे ज्या विजय चौकातून निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला गुलाल घ्यायचा आहे। अकलूज मध्ये मला विश्वास आहे की अकलूज मध्ये या ठिकाणी येत्या काळामध्ये आपला विजय होणार आहे। या अकलूज नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल। या अकलूज मध्ये असणाऱ्या जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला येत्या काळात सोडवायचे। अकलूजच्या जनतेला आम्ही आश्वस्त करतो तुमच्या सुखदुःखात आम्ही उभा राहू। तुम्ही भाजपच्या मागे उभा राहा विकासाच्या मागे उभा राहा एवढंच सांगतो आणि थांबतो।